इंद्राच्या द्वारा अमृताचा वर्षा वानर सजीव झाली. अग्नीच्या साक्षीने सीतामाईचा स्वीकार केला. बिभीषणाचा राजतिलक लक्ष्मणाच्या द्वारा झाला. रावणाची उत्तर क्रिया हिशोब केला. रहा एक दिन अवनिया धारा. अरे आपण आज सूर्य मावळेपर्यंत अयोध्येत पोहोचलो नाही तर भरत जिवंत राहणार नाही. बिभीषणजी म्हणाले, काळजी करू नका मालक, आमच्याकडे सुविधा आहे, पुष्पक विमान आहे, काही तासात पोहोचू. म्हणून पुष्पक विमान सज्ज झालं आणि पुष्पक विमानामध्ये 14 VIP बसले. VIP 14 नावं सांगतो मी, तानवे पाटील हिशोब तुम्ही करा. नळ, नीळ, जामवंत, सुग्रीव, अंगद, हनुमंत, ददीची, ऋषमुख, केशरी, गवाक्ष, राम, लक्ष्मण, सीता, बिभीषण. मोजले का बरोबर? हो चिन्ह हो नका लावू. मोजले का नाही? तर पुन्हा एकदा. ददीची, ऋषमुख, केशरी, गवाक्ष, हो म्हणा ना. नळनी, जामवंत, सुग्रीव, अंगद, हनुमंत, राम, लक्ष्मण, सीता, बिभीषण. जाऊ दे नका मोजू, काय करणार. 14 विमान उड्डाण झालं. ती माहिती देऊ लागले, वहां उसको मारा, वहां उसको मारा, वहां उसको मारा. माहिती आज सर्वांना आनंद आहे, वनस्पतीला आनंद आहे. कथा कीर्तन सुरू झालेले आहे. जे बंद पाडले होते राक्षसाने राहिले, निमोडल कीर्तन पळाले ब्राह्मण दैत्याने. आता भारद्वाजजीच्या आश्रमात विमान आलं. इकडे भरतानं हिशोब केला, आज 14व्या वर्षाचा शेवटचा दिवस, माझा दादा आला नाही तर मी अग्नीत उडी घालील म्हणून सरपणाचा ढीग रचून ठेवला. सूर्य मावळेपर्यंत वाट पाहतो म्हणाला भरत. सूर्य मावळेपर्यंत दादा आला नाही तर मी चिता पेटवून उडी घालेल. सावत्र भाऊ म्हणतो, माझा दादा आज सूर्य मावळेपर्यंत आला नाही तर अग्नीत उडी घालील. हा सक्का म्हणतो, तिकडे नेला तर इस्टेट आपल्याला मिळेल. रामायण यासाठी ऐकत. हनुमानजीला पाठवलं भारद्वाजजीच्या आश्रमातून. हनुमानजी आले. जय श्रीराम. भरत जी, तुम्हारे भैया दोपहर तक अयोध्या में पधारने वाले हैं. भरत भोवताल नाचला. हनुमानजी हा संदेश ऐकण्यासाठी 14 वर्षे तपाला बसलो होतो. काय देऊ बक्षीस तुम्हाला? काही नाही माझ्याकडे, पण माझा दादा आणि वहिनी सिंहासनावर बसतील, माझी माय कौशल्या आरती ओवाळेल, दादाचा आणि वहिनीचा जय जयकार होईल. एकदा राजा राणीचं रूप या डोळ्यानं पाहिल, मग दोन्हीचे दोन्ही पवित्र झालेले बोबोळे बक्षीस काढून देईल तुम्हाला. एवढा आनंद झाला. आणि भरतजी जे पळत आले महालापुढे, माताजी बरोबर ओळखला. कौशल्या माईना आवाज भरताचा बाहेर आले. क्या हो बेटा? अभी भी संदेशा मिला है माँ, मेरे भैया, मेरे परमात्मा, मेरे उद्धारक, मेरे राजा, मेरे सरकार आज दोपहर तक अयोध्या में पधारने वाले हैं माँ. आई रडू लागली. भरतजी जवळ आले. माँ, 14 साल के बाद मेरा भैया आ रहा, तुझे खुशी नहीं हो रही क्या? हो रही बेटा. रो रही क्यों? इसलिए आज तुम्हारे पिता की याद आई बेटा. तुम्हारा पिता दशरथ जी होते तो नाचने लग जाते, और उनकी बहुत इच्छा थी राम का रास तिलक देखने की. आज तुम्हारे पिता की याद आई करके रो रही. शत्रुघ्न आ रहा, अयोध्या को सजाओ शत्रुघ्न. अरे भैया आ रहे. आता हनुमान जी आले. जल्दी चलो प्रभू. विमान उड्डाण झालं. ते अलीकडे आलं. गोहकाला भेटले. तो नावाडीन त्याची बायको नावेत घेत बसवलं होतं त्यांनी. बरोबर प्रभूंना आठवण ठेवली. का रे? तो म्हणला, मालक 14 वर्षापूर्वी मी म्हटलं होतं वापस याल तेव्हा काही द्याल ते घेईल. आणि सांग ना काय धन दौलत? धन दौलत नको मालक, ही माझी बायको आणि मी दोघांची एकच इच्छा आहे. असा हिरा ज्या भूमीनं समाजाला दिला ती तुमची जन्मभूमी अयोध्या आम्हाला बघायची आहे. जागा नसल विमानात तर कोपऱ्यात बसतो आम्ही नवरा बायको. प्रभू म्हणाले, रे बाकीच्यांना उभं करतो पण तुम्हाला सीट देतो. प्रभूंनी त्याला विमानात घेतलं. प्रभूला हे सांगायचं, अर्जुनराव जे मला लाकडाच्या नावेत बसवतं त्याच्या बदल्यात मी त्याला माझ्या विमानात घेतो. यथा माम प्रपद्यन्ते तां तथैव भजामि. विमान उड्डाण झालं. ते कुबेराची संपत्ती विमान नमस्कार केला, निघून गेलं. इथे लंका कांड संपलं. उत्तरकांडाला सुरुवात झाली. त्या भूमीची माती कपाळाला लावली. सांगितलं, जामवंत बाबा ही माझी अयोध्या जन्मभूमी इथून सुरू होते. आता भेटीचे प्रसंग अगदी एक मिनिटात सांगतो. तिकडनं वशिष्ठ गुरुदेव, इकडनं रामचंद्रजी. पहिलं मिलन गुरु शिष्याचं आहे. धनुष्य बाण खाली ठेवला, दंडवत घातला गुरुला. तेव्हा वशिष्ठ गुरुजींनी रामाला कवटाळलं
आणि विचारलं, राघव धनुष और बाण नीचे रख के मुझे वंदन क्यों किया? जब तक दुर्जन मारने के थे बाबा तब तक मैंने शस्त्र संभाल के रखा था। दुर्जन मारने का काम पूरा हुआ है, अयोध्या में राम राज्य लाना है। राम राज्य शस्त्रों से नहीं शास्त्रों से आता है। अब शस्त्र नीचे रख देता हूं, अब जैसे शास्त्र को वंदन करता हूं। आता बंधू मिलनाचे प्रसंग तिकडून सर्वात पुढे भरतजीकडून राम, प्रत्येक जण विचार करायची की वनवासात कोण गेलं, दोघांची अवस्था सारखी। जेव्हा घाई 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 भरतजी आले दंडवत घालण्याच्या उद्देशानं, तेवढ्या चपळानं रामचंद्रजी गेले, दंडवत घालू दिला नाही, कडकडून मिठी मारली। भरतानं डाव्या खांद्यावर मान टाकून जे रडायला सुरुवात केली, हे सावत्र बंधूचं प्रेम पाहून अख्खा समाज वक्साबोक्षी रडू लागला। भरतजी रडतायत, सगळे रडतात, रामचंद्र रडत नाही। आता नीट पहा, मान भरताची डाव्या खांद्यावर आहे, प्रभूचा हात भरताच्या डोक्यावर आहे। अर्जुनराव हालचाल झाली, भरताचं डोकं हललं, पाठ उघडीच होती ना, डोकं हल्ल्यानं हात घसरला, भरताच्या पाठीवर गेला। जसा पाठीवर हात गेला मग रामचंद्राला रडू आवरलं नाही। का? नुसते हाडं लागले भावाचे हाताला, मग रडतायत प्रभु। भरत कितना दुबला हुआ रे, क्या हालत करके रखी मेरे लिए। पकड दिल्यावर पायावर डोकं ठेवून दर्शन। आता शत्रुघ्न आला, बापाच्या गळ्याला मुलगा बिलकतो तसा शत्रुघ्न बिलगू बिलगू रडला। दादा दादा वनवास मी भोगला, मला विचारा वनवास कसा असतो? शास्त्र सांगतं दादा, बाप मेला म्हणजे मोठा भाऊ लहान भावाचा सांभाळ करतो लेकरासारखा। काय दृष्ट लागली अयोध्येला, बाप मेला, तुम्ही 2 भाऊ बहिणी वनवासात गेली, ज्याच्या सोबत वापस केला तो भरत दादा 8 दिवसात सोडून गेला। दादा मी एकटा रडायचो 14 वर्ष, कधी वडिलाच्या आठवणीनं रडायचो, कधी तुमच्या 2 भावाच्या वहिनीच्या आठवण रडायचो, कधी भरत दादाची आठवणी आल्यावर रडायचो, एकटा रडत होतो 14 वर्षे, माझे अश्रू पुसायला कोणी नव्हतं। दादा खरा वनवास मी भोगला। दादा पुन्हा जर वनवासात जाण्याची वेळ आली, तुम्ही सगळे भाऊ थांबा, मी एकटा जाईल। आता शत्रुघ्न लक्ष्मणाचं मिलन, सगळ्यांचं मिलन, आता प्रत्येकाची इच्छा होती वैयक्तिक भेटावं। अमित रूप भयो भगवाना सर्वांना वैयक्तिक। आता माता मिलन, इकडे कैकेयी, सररेष सुमित्रा, इकडे कौसल्या। प्रत्येकाला वाटायचं दानवे पाटील की आता राम कौसल्याकडे जाईल, नाही, कैकेयीच्या दिशेनं पावलं टाकले, चर्चा सुरू झाली। तिकडे कशाला, तिचं तोंड तरी बघाव का, काही टोचून बोलायचे, जाऊ द्या, 14 भागलं नसेल, आता 28चा करून घ्यायला चालला असेल, तरी कोणाच्या बोलण्याकडे प्रभूचं लक्ष नाही। तोपर्यंत कैकेयी उभी आहे, तोपर्यंत, आणि तिच्या दिशेनं पावलं टाकली गोरे महाराज। आता कैकेयी खाली बसली, पश्चातापानं रडू लागली। का? तिच्या लक्षात आलं की देवा 9 महिने 9 दिवस ज्याला पोटात ठेवला त्या भरतानं संबंध तोडला, 14 वर्ष झाले मला आई म्हणत नाही, आणि ज्याला 14 वर्षाचा वनवास दिला तू स्वतःच्या आईकडे गेला नाही, माझ्याकडे आला, केवढा अंतकरण आहे माझ्या रामाचं, आज रडू आवडेना। आणि जेव्हा कैकेयी खाली बसली, रामचंद्र जवळ आले, हनवटीला हात लावून, माँ तेरा राम आया, बेटा मैंने दर दर भटकाया है, ऐसी मत बोल माँ, अगर तू मुझे वनवास नहीं भेजती तो 8 बातों का पता नहीं लगता माँ। तातस ने हो भरत महिमा पौरुषम वा विष्णु सत्यम चापी प्रौंगपति कापी सौमित्री भक्ति सीता सत्वम निज वैरी नाम वैरी भावा ये सर्वम तव चरणयो मातृषे प्रसादा। हा जगाला 8 गोष्टी तुझ्यामुळे कळल्या आई। बापाचं मुलावर किती प्रेम असतं माते, जगाला तुझ्यामुळे कळलं। मी मेलो नव्हतो तरी माझा बाप 6 वेळा माझं नाव घेऊन 6व्या दिवशी प्राण सोडतो, एवढं जन्मदात्याचं प्रेम बाळावर असू शकतं हे तुझ्यामुळे कळलं। तातच नाही हो, बरेच सख्खे भाऊ बांधावून भांडतात, खून करतात, आम्ही सावत्र होतो। मी वनवासात गेलो तर माझा भरत तपाला बसला 14 वर्ष, हे बंधू प्रेम जगाला तू दाखवला आहे। सीतेमध्ये काय सत्व अग्नीत राहू शकते जगाला तुझ्यामुळे कळलं। माझ्या भाऊत काय ताकद आहे की रावणाला मारू शकतोय जगाला तुझ्यामुळे कळलं। लक्ष्मण कशी सेवा करतो जगाला तू दाखवलं। माझ्या मारुतीमध्ये काय ताकद आहे, रात्रीचा द्रोणागिरी आणू शकतोय तुझ्यामुळे जगाला कळलं। माझा सुग्रीव कशी मैत्री निभावून नेतो वानराचा राजा, हे जगाला तू दाखवलं। आणि वैर भक्तीनं रावण प्राप्ती करतो रामाची, तुला जगाला हे तुझ्यामुळे कळलं। अशा 8 गोष्टी कळल्या माते। आता तिथून सुमित्रा माईकडे, सुमित्रा माई जवळ प्रभू खूप रडले। माँ लखन ने 14 साल बहुत सेवा की, कुछ खाया भी नहीं सोया भी नहीं। आता
कौशल्याच्या दिशेने पावलं टाकले. तुरंत जनीवाली गैया बचडीकेवर दौडती है. कडकडून बिलगली माय. कौशल्या पाठीवून हात फिरवला. पकड ढिली झाल्यावर पायावर डोकं ठेवून दर्शन घेतलं श्रीरामानं. आता लक्ष्मणजी आले. लक्ष्मणजी जेव्हा पायावर डोकं ठेवतात, कौशल्या माईनं कवटाळलं. अर्जुनराव हात मात्र छातीहून. आत्ता लक्ष्मण रडू रडू विचारतो, आहे आता दादा पाया पडला ग, त्याच्या पाठीहून हात फिरवतेस आणि मी पाया पडल्यावर माझ्या छातीहून सावत्र म्हणून हा भेदभाव केला का ग? नाही राजा, नाही. तुम्हाला लेकराला कळत नाही रे, हे माय व्हावं लागतं. त्या रात्री कळलं होतं. द्रोणागिरी घेऊन जाताना हनुमान भरतानं बिना टोकाचा बाण मारून पाडला आणि तेव्हा हनुमंतानं सांगितलं होतं की लक्ष्मणाच्या जीवास धोका आहे. छातीत मोठी जखम झाली. तेव्हापासून तडफडत होती राजा की माझ्या लेकराच्या छातीवर केवढी जखम असेल आणि कधी बघायला मिळेल. म्हणून पहिला हात फिरलाय छातीवर बाळा, जखम पाहण्यासाठी रे, भेदभाव नाही. सर्वांचं मिलन झालं. आता एवढी वेळ नाही हा. थोडक्यात प्रभूंनी 4 पाट मांडले. 3 पाटावर 3 भाऊ बसवले. 1 पाट रिकामा ठेवला. 3 भावाला आंघोळ्या घातल्या अर्जुनराव आणि स्वतःची आंघोळ स्वतः केली. भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण, दादा 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 आम्हाला आंघोळ्या घालताना तुमची तुम्ही स्वतः करता? हो. का? मी राजा आहे. मग राजा प्रजेची सेवा करण्यासाठी असतो भरता, प्रजेकडून सेवा घेण्यासाठी राजा नसतो. आज माझ्या भावंडांना आंघोळा घालून या राजानं प्रजेच्या सेवेचा शुभारंभ केला. आजपासून राम तुमच्या सेवेत. 14 वर्षापूर्वीचे वस्त्र अलंकार आज राजा राणीच्या रूपात सीताराम विराजमान. छत्र धरून भरतजी लक्ष्मण चवळा घालतात. कुंकवाचा करंडा वशिष्ठजीच्या हातात. माय कौशल्या आरती. पहिला कुंकुम तिलक केल्याबरोबर सर्वांनी जय जयकार. जय जयकार झाला अर्जुनराव. लोक गुलाल टाकू लागले. सीतामाई सिंहासनावर उभ्या. 1 मिनिटात सांगतो. अरे फेंकने दो जानकी, 14 साल के बाद वे लोग खुशी मना रहे. नहीं प्रभू, ये गुलाल नहीं है. आणि रडायला लागले. आता राज्याभिषेक सोहळा, सिंहासनावर सीता रडती. का झालं सीते, का रडतेस? मग तो हुंके देऊन, अरे क्या हुआ जानकी, ये गुलाल नहीं प्रभू, मैं पंचवटी में अकेली थी जंगल में, रावण चुरा के ले जा रहा था, रो रही थी बचाओ दौड़ो बचाओ दौड़ो बचाओ. दुनिया में का कोई माई का लाल जानकी के लिए नहीं दौड़ा था प्रभु, ये गिद्ध पक्षी दौड़ा था, जटायु उसका नाम. और मेरे सामने रावण ने जटायु को मार डाला तो जटायु का ऐसा खून बहता था प्रभु जैसा आज का गुलाल है. तो मेरे लिए कुर्बानी करने वाले, आज का खुशी का गुलाल देखने के बाद कुर्बानी करने वाले जटायु के खून की याद आई. जी भगवान मत फेंको. 1 महिना सोहळा चालला. आता निरोप समारंभ. रात्रभर प्रभू जागे आहे आणि मग अयोध्येच्या नगराच्या बाहेर सगळ्यांना वाटे लावायला. सर्वात जास्त अंगदजी रडत होता. अंगदाच्या जवळ प्रभू आले. रडू नको अंगदा, मालक एक वाक्य मनातलं बोलतो. ज्या रावणासोबत तुम्ही 72 दिवस लढाई केली त्या रावणाला पठ्ठ्याच्या बापानं असा बगलेत दाबला होता. असा बलवान बाप होता माझा. त्याचं चुकलं असेल, तुम्ही मारलं माझ्या बापाला, पण एक विसरला तुम्ही. माझा बाप मरता मरता माझा हात धरला आणि तुमच्या हातात दिला होता. सांगितलं माझ्या अंगदाला सांभाळा आणि मलाही वापस करता. अंगद हृदय प्रेम नाही थोरा. जातो मालक, फक्त माझ्या चुलत्याला सुग्रीवाला सांगा की अंगदाला बापाची आठवण येऊ देऊ नको, एवढं प्रेम कर म्हणावं. अरे सगळे सांगितलं बाबा. आता अयोध्या शांत झाली. 7 प्रश्नाची उत्तर गरुडाच्या काकभ्रसून गरुडजी वैकुंठाला गेले. तिथेही तो संवाद थांबलेला आहे.
तुलसीदास जींना विचारला, आप लवंकुशा कांड की कथा नहीं सुनाते? नहीं। क्यों? बिछड़े हुए मेरे माँ बाप इकट्ठा सिंहासन पर आकर बैठे हैं, दोबारा मेरे माँ बाप को बिछोड़ना नहीं चाहता, इस रास तिलक के खुशी में कथा को विराम म्हणून तुलसी रामायण राज्याभिषेक सोहळ्यामध्ये पूर्ण विराम आहे. आजपर्यंत कोणाकडून काही अपराध घडला असेल त्याकरता एक मंत्र आलेला आहे, हरये नमः. सर्वांनी म्हणायचा, हरये नमः, हरये हरये नमः, हरये धन्यवाद. मोहे एकल्याचा खेळ मनोनी मेळ. मुख्य गायक आणि हार्मोनियम वादक काशीनाथ महाराज पाटील जळगाव 35 वर्षापासून माझ्या सोबत आहे. दुसरे सहगायक संतोष महाराज संबळे संभाजीनगर आणि तबला वादक अश्विन कुमार मध्य प्रदेश छिंदवाडा. आनंद आहे. आमचे सगळे गुरुबंधू आहेत हे नाही का, खोतकर साहेब, गोरे, नागवे, डोंगरे, भगवान बाबा, माग बसलेले 12 माग बसले. यांचा आग्रह होता, संयोजक मंडळ प्रत्यक्षात येऊन भेटलंही होतं. भगवान बाबांनी सारखे अधूनमधून त्या कार्यक्रमाची कल्पना देत होते. अतिशय सुंदर दृष्ट लागेल असा सोहळा संपन्न झाला. काही कमी पडलं नाही, पडणार नाही. कारण मी आदल्या दिवशीच सांगितलं, अदृष्ट शक्ती आहे, ती समाधीत बसलेली आहे, ते काही कमी पडू देणार नाही. दुसरं एक कारण आहे, अख्खं मौजपुरी गाव या कार्यासाठी एका मायेची लेकरं होऊन एकत्रित आलं, हे त्याचं उत्तर आहे. आमचं दुसरं काहीच म्हणणं नाही. आता पुढे कथा होतील, कार्यक्रम होतील अर्जुनराव, पण 2 गोष्टी बदलतात, वक्ता बदलेल नाही तर श्रोता. क्या जीवन की प्रक्रियास हाथों लिया नहीं तेरा घास. वयाच्या 24व्या वर्षी मी सुरू केलं, आता 70 चालू आहे बरं का अर्जुनराव. वाटत होतं म्हातारपणात कार्यक्रम कमी असेल, पण 2 कीर्तन 1 रामायण, 2 कीर्तन. तुम्हाला काय वाटतं, कालचं रामायण संपल्यावर सिंदखेड राजाच्या पुढे कीर्तन केलं, आजचा सकाळचा काला करडगावचा केला, मग रामायणाला हजर तुमच्या आधी 7 ते 9 संभाजीनगरचं कीर्तन करायचं आहे. तुम्ही विश्रांती घ्या, उद्यापासून तर डबल आहे. 7 ते 10 सिल्लोडला आणि 2 ते 5 सानप बाबाचं ते वैष्णवगड दुसरं बीड जवळ, हे डबल अपडाऊन नाही होते. बरोबर बरं का अर्जुनराव, तुम्ही अजिबात काळजी करू नका, बरोबर आहे. पण खूप मजा आली. इथलं वर्णन करायला आमच्याकडे शब्द नाही. एकच प्रार्थना रामेश्वर भगवंताच्या चरणी करतो की 12 महिने आपले गटतट राहू द्या, पण वर्षातले 8 दिवस सगळे गटतट विसरून स्वामीसाठी एका मायेची लेकरं होऊन एकत्रित या. स्वामी तुम्हाला पदर फाटेपर्यंत दिल्याशिवाय राहणार नाही. बस असाच एकोपा मौजपुरीकरांचा राहावा ही स्वामीच्या चरणी प्रार्थना करतो. आणि 7 दिवसात थोडस ते मला कधी कधी आवडत नाही बरे का भगवान बाबा, म्हणून कडक म्हणतात, मला रागीटही म्हणतात काही काही. हो, पण बैल मारका असला तरी कामाचा आहे हे लक्षात. अर्जुनराव, बैल मारका आहे पण एकटाच नांगर ओढतो ना, ही महत्वाचं आहे. म्हणून हे प्रेमाचं बोलणं आहे, अतिप्रेमाचं. सर्वांनी आपापल्या परीनं. मी तर मंडपवाल्याचं सुरुवातीलाच कौतुक केलं. साऊंड सिस्टीम वाले 1 नंबर, शूटिंग वाले,
पत्रकार कोणी कशात कमी पडलं नाही. जेवू घालणारे, जेवणारे, अन्नदान करणारे, व्यवस्था करणारे, गरीबापासून श्रीमंतापर्यंत, लहान लेकरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत अख्खं गाव सेवेसाठी तत्पर 8 दिवसापासून आहे. खूप आनंद. म्हणून एखादा कठोर शब्द निघाला असेल, एखाद्या हळव्या अंतकरणाच्या श्रोत्याला तो दुःख देऊन गेला असेल, तर अर्जुनराव, श्रोते वक्त्याचे मायबाप असतात. मायबापाचा धर्म काय असतो? आपल्या लेकराचे अपराध पोटात घालणे. बस. प्रेम आहेच, त्याच्यात वाढ व्हावी ही प्रभूचरणी प्रार्थना. दररोज आपण हनुमानजीला बोलवत होतो, आज परवानगी द्यायची आहे सर्वांच्या साक्षीने. कठो विसर्जन कथा विसर्जन सुनहु मेरा हनुमान. राम लक्ष्मण जानकी सबका करो कल्याण. सियावर रामचंद्र की जय. उमापति महादेव की जय. पवन सुत हनुमान की जय. ज्यांच्याकडे आमचा निवास होता, कोतकर साहेब, ते तुमच्या शेजारीच बसले, डोंगरे सरकार. बस अख्खा बंगला आमच्याच ताब्यात आहे. कधी जा, रात्री 12ला, 1ला, 2ला घर जागच आहे. खूप सेवा त्याही परिवाराने केली, त्यांनाही धन्यवाद. आता आमचे 12 सरकार सांगतील तसं तसं होईल. आता सरकार कोणीही आरती शिवाय उठायचं नाही. काय वानू आता न पुरेही वाणी. मस्तक चरणी ठेवीत असे. डोळ्याचे पारणे फेडणारा हा सोहळा म्हातारबाबा शिंदे, गुरुवर्य वैकुंठवासी म्हातारबाबा शिंदे आणि गुरुवर्य जयरामजी वाघ यांच्या कृपा आशीर्वादाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. महाशिवरात्री आणि शिवयोगी स्वामी महाराज यांचा हा शताब्दी महोत्सव आपण सर्वांनी या आनंदाचा अत्यंत आनंद घेतला. आता या क्षणाला एका डोळ्यात सुखाचे तर एका डोळ्यामध्ये शोकाचेही अश्रू आहेत. आम्ही ग्रामस्थ मंडळीने अशी कल्पनाही केली नव्हती की एवढा सर्व समुदाय हा एका मंडपाखाली एकत्र येईल. इतका जनसमुदाय, एवढाच मंडप आणखी जर पुढे लावला तर त्यातही ते सर्व समुदाय बसणार नाही, एवढी प्रजा आणखी बाहेर उभी आहे. रामेश्वराच्या मंदिरावर जाऊन जर तुम्ही पाहिलं तर नदीतही लोक आहेत, स्वामी बाबाच्या मठावरही आहे, आणि इकडे तिकडे झाडाखाली हे सगळं गच्च भरलेलं आहे. माझ्या माता माऊल्यांनीच हा अख्खा मंडप भरलेला आहे. हे आम्ही ग्रामस्थ मंडळीने एवढी कल्पनाही केली नव्हती. परंतु मी माझ्या सर्व तरुण मंडळीचे खूप आभार मानेन, जे मौजपुरीचे आहेत, की त्यांनी रात्रीच्या 2 वाजेपर्यंत बाबा सरपण फोडलं. रात्रीच्या 2 वाजेपर्यंत. का? तर त्याचं महत्वाचं कारण असं होतं, आम्ही दरवर्षी सप्ताह करायचो, एकीकडे कीर्तन चालायचं, एकीकडे 7 दिवस 1-1 तास सरपण फोडायचं चालायचं. कीर्तनात विक्षेप व्हायचा, आणि कीर्तनात विक्षेप झाला की आम्ही जाऊन बोलायचं, अरे बोलू नका, कुऱ्हाडीचा आवाज येतोय, विक्षेप करू नका. यावर्षी तरुण मंडळीने विचार केला, महाराज आम्ही अजिबात कुऱ्हाड वाजू देणार नाही. यावर्षी आम्ही तुम्हाला बोलायचा सुद्धा तुम्हाला काम पडू देणार नाही. सप्ताह सुरू होण्याच्या अगोदर सर्व सरपण फोडून तयार करू. 15 ते 20 ट्रॅक्टर तर एका रात्रीत सरपण फोडलं. 15 ते 20 ट्रॅक्टर. आणि त्याच्यानंतर एक एक दिवस 3 तारखेच्या आत जेवढं उद्या सुद्धा पुरून उरेल एवढं सरपण माझ्या तरुण मंडळींनी फोडलं.
त्या सर्व मोजपुरीच्या तरुण मंडळी करता एकदा कडकडून टाळ्या वाजा मावल्या. त्याचप्रमाणे या परिसरातील प्रत्येक गावाने कोणी असा विचार नाही केला की यांनी आपलं नाव यादीत टाकलं नाही. आपल्याला केवळ आणि केवळ 2 गावं 3 गावं हे वाढण्याकरता पुकारतात. ज्यांचे नावं पुकारले तर त्यांनी तर अत्यंत पायाला फोडं येईपर्यंत त्यांनी वाढण्याची सेवा केली. पण ज्या गावाचे नावही नव्हते, काही तर तालुक्याच्याही बाहेरचे सिल्लोड पासून नाशिक पासून काही गाड्या आल्या. त्यांनी इथं आल्याच्या नंतर बाबांची जी सेवा पाहिली, हा समाज पाहिला, त्या लोकांनाही राहावलं गेलं नाही. त्यांनी सुद्धा बादल्या घेऊन या मंडळींना वाढलं. रसाची पंगत अत्यंत गोड झाली. त्या आचार्याकरता सुद्धा टाळ्या व्हायला पाहिजे. परिसरातल्या सर्व उपस्थित सर्व श्रोते मंडळी, तुम्ही इतका उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. कोणीही मानसन्मानाची अपेक्षा केली नाही. आम्ही अगदी जरा कठोर मनाने एक निर्णय घेतला की व्यासपीठावर कोणाला बसवायचं नाही. त्याचाही तुम्ही मोठ्या मनाने सन्मान केला. त्याबद्दल तुम्हा सर्व श्रोते मायबापांचं खूप खूप आभार. तुमच्यासाठी सुद्धा एकदा टाळ्या. या ठिकाणी माझ्यापेक्षा कितीतरी विद्वान आणि ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहे की ज्यांच्याकडे श्रवण करून आम्ही एवढे मोठाले झालो. परंतु त्यांनीही कधी आमच्याकडे अट्टहास केला नाही की आम्हाला व्यासपीठावर बसायला पाहिजे, आम्हाला वरती बसायला पाहिजे. जिथे जागा मिळेल तिथे ते बसले. ते आमचे परिसरातले सर्व महाराज मंडळी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार, सर्व महाराज मंडळी जिथे जागा मिळेल तिथे बसले. कधी मंडपात बसले, कधी मंडपाच्या बाहेर बसले, कधी उन्हात बसले. त्या सर्वांकरता मी त्या सर्वांचे क्षमा मागतो. आणि दुसरी गोष्ट, तुमचे खूप खूप आभार की तुम्ही एकही दिवस खाडा न करता इथं उपस्थित राहिले. तुमचे खूप खूप आभार. तुमच्यासाठी सुद्धा एकदा टाळ्या व्हायला पाहिजे. अत्यंत गोड सोहळा आम्हाला पाहायला मिळाला. आमच्या गावातील सर्व ज्येष्ठ मंडळीने आम्हाला उत्तम प्रकारचं मार्गदर्शन केलं. त्यांनी कुठल्या प्रकारचा कुठल्याच गोष्टीचा हट्ट धरून राहिले नाही. आमच्या पाठीमागं खंबीर उभे राहिले. त्यांनी सांगितलं, मुलांना आम्हाला स्वाभिमान आहे तुमचा की तुम्ही एवढ्या मोठ्या कार्य हातात घेतलं, पण त्या कार्याकरता कोणाकडेही स्वतःहून एकही रुपया मागितला नाही. एकही रुपया स्वतःहून या गावातील मंडळीने कोणाकडे एकही रुपयाची मागणी केली नाही. ज्यांनी स्वतःहून दानपेटीत टाकले, स्वतःहून पावती फाडली, स्वतःहून यथाशक्ती दान केलं, ते आम्ही स्वीकारलं. पण 1 रुपया कोणाला मागायचा नाही. आणि मोजपुरीकरांनी स्वतःच्या कष्टातून उभा केलेला हा शिवयोगी स्वामी बाबांचा शताब्दी महोत्सव आपण करायचा, अशा त्यांच्या दृढ निश्चयाकरता एकदा जोरात टाळी व्हायला पाहिजे. म्हणून खूप खूप आभार. तुम्हा सर्वांचे आभार. आदरणीय, पूजनीय, प्रातस्मरणीय, मला माझ्या गुरु समान जे आदरणीय आहे, माझ्या स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी आणि